नमस्कार, सुजान संगोपनमध्ये आपलं स्वागत आहे। यापूर्वी चॅनलवर आपण बाळाच्या विकासातील भरपूर उपयुक्त माहितीचे व्हिडिओज पाहिलेले आहेत। सध्या आपण उन्हाळ्यात बाळाची कशी काळजी घ्यावी याबद्दल माहितीचे व्हिडिओ पाहत आहोत। आज आपण लहान बाळाच्या शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी कोणत्या विशेष गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे, शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी आपण काय उपाय करू शकतो याबद्दल सविस्तर माहिती पाहूया। मोठ्या व्यक्तींप्रमाणे लहान मुलांना शरीराचं तापमान संतुलित ठेवण्यासाठी घाम जास्त प्रमाणात येत नाही। त्यामुळे या उपायांचा अवलंब केल्यास लहान मुलांच्या शरीरातील उष्णता वाढणार नाही आणि उष्णतेमुळे होणारे पुढील त्रास बाळाला होणार नाहीत। असेच उपयुक्त माहितीचे व्हिडिओ चॅनलवरती पाहत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, कमेंट करा। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे लहान मुलांना मोकळे, फिकट रंगाचे आणि पातळ कपडे घाला। शक्यतो कॉटनचे कपडे उन्हाळ्यामध्ये वापरणं खूप गरजेचं असतं। हवा शरीराला व्यवस्थित जर लागत असेल तर बाळाच्या शरीराचं तापमान संतुलित राहतं। त्यामुळे हिवाळ्यात किंवा पावसाळ्यात ज्या पद्धतीने पूर्ण कपडे घालतो तसे कपडे बाळाला घालू नका। बाळाला हवेशीर ठिकाणी ठेवा। बऱ्याचदा आपल्या मनात समज असतो की बाळाला थंडी लागेल का, किंवा खूप जर थंड हवा लागली तर बाळाला सर्दी होईल का, तर असं नाही। वातावरणामध्ये जर खूप उष्णता असेल तर बाळाचं शरीरही अशा वेळी थंड ठेवणं खूप गरजेचं असतं। त्यामुळे घरातील वातावरण मोकळं राहील आणि बाळाच्या शरीराला व्यवस्थित हवा लागेल अशा पद्धतीने बाळाला ठेवणं गरजेचं असतं। 6 महिन्यापेक्षा मोठ्या मुलांच्या आहारात भरपूर द्रवपदार्थ आणि पाणी देणं गरजेचं असतं। लहान मुलांना द्रवपदार्थ देताना ते कोणत्याही प्रकारे प्रिझर्वेटिव्ह असणारे केमिकलयुक्त ज्यूसेस, सरबत देऊ नका। त्याऐवजी आपण घरी बनवलेले लिंबू पाणी, कोकम सरबत, नारळ पाणी किंवा भरपूर पाणी देऊ शकता। त्यामुळे शरीराचं तापमान संतुलित राहण्यासाठी मदत होते आणि बाळाच्या घाम, पुरळ, रॅशेस येणं, शरीरातील उष्णता वाढून ताप वाढणं असे त्रास बाळाला होणार नाहीत। लहान मुलांना पाणी देत असतानाही ते व्यवस्थित निर्जंतुकीकरण केलेलं देणं गरजेचं आहे। त्यासोबतच घरी बनवलेले ताजे आणि रसाळ फळंही लहान मुलांना देणं खूप फायदेशीर ठरतं। त्या फळांचा ज्यूसेस देखील बनवून ताजे बाळाला आपण देऊ शकता। 6 महिन्यापेक्षा बाळ लहान असेल तर बाळाला वेगळं पाणी देण्याची आवश्यकता नसते, कारण बाळाची पाण्याची आवश्यकता ही बाळाच्या आईच्या दुधातून किंवा फॉर्म्युला मिल्कमधून पूर्ण होत असते। त्यामुळे बाळाला जास्त वेळा स्तनपान देणं गरजेचं आहे, जेणेकरून बाळ हायड्रेट राहील आणि शरीरातील पाणी कमी होणार नाही। लहान मुलांना पाण्यात भरपूर खेळायला आवडतं आणि उन्हाळा हा ऋतू त्यासाठी खूप योग्य आहे। लहान बाळाला त्यामुळे आंघोळीच्या वेळी पाण्यात खेळू द्या। दिवसातून 2 वेळा आंघोळ घाला आणि आवश्यकता असेल त्यावेळी बाळाचं शरीर कोमट पाण्याने पुसून घ्या। या गोष्टीमुळेही शरीरातील तापमान संतुलित राहण्यासाठी मदत होते। दिवसभर सूर्यप्रकाशात ठेवलेल्या पाण्याने संध्याकाळी बाळाला आंघोळ घातल्यानेही फायदा दिसून येतो। अशा सूर्यप्रकाशात तापलेल्या पाण्याने बाळाला आंघोळ घातल्यामुळे बाळाच्या शरीरातील तापमान संतुलित राहतं आणि घामोळ्या, पुरळ, रॅश, उष्णतेचे फोड येण्याचं प्रमाण खूप कमी होतं। त्यामुळे बाळाला अशा पद्धतीने आंघोळ नक्की घाला। लहान मुलांच्या आहारामध्ये काही पदार्थ जर आपण नियमितपणे दिले तर त्याचा खूप चांगला फायदा दिसतो, जसे की दही, काकडी, कांदा, जिरे हे पदार्थ शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी मदत करतात। त्यासोबतच कोकम, पुदिना, लिंबू याचे सरबत बनवून किंवा हे पदार्थही आहारामध्ये देण्याचा फायदा होतो। आंबा हा प्रकृतीने उष्ण असेल तरी देखील त्याचा आहारामध्ये घेण्याचा फायदा होतो। उन्हाळ्यात उपलब्ध असणारी जास्त पाणीदार म्हणजे द्राक्ष, कलिंगड, खरबूज, नारळ पाणी ही फळंही लहान मुलांना आवर्जून द्या। या सगळ्यांसोबतच बाळाला पुरेसं पाणी देणंही गरजेचं असतं। या सगळ्या गोष्टींमुळे बाळाचा आहार संतुलित राहतो। आहार संतुलित असल्यामुळे बाळाला बद्धकोष्ठता, गॅसेस किंवा शरीरातील उष्णता वाढणं असे त्रास होत नाहीत। लहान मुलांच्या आहारामध्ये तळलेले, मसालेदार, प्रिझर्व्ह केलेले तिखट पदार्थ देणं टाळा। बऱ्याचदा वातावरण खूप उष्ण आहे, त्यामुळे लहान मुलांना पॅकेज असणारे ज्यूस किंवा पॅकेज फूड दिले जातात, तर ते देणं आवर्जून टाळा। त्यासोबतच मांस, चिकन, मटण, मासे यामध्येही भरपूर उष्णता असते, त्यामुळे हे पदार्थ लहान मुलांना क्वचित आणि कमी प्रमाणात देणं योग्य आहे। अंडी देखील प्रकृतीने उष्ण असतात, त्यामुळे त्याचंही प्रमाण आहारामध्ये थोडंसं कमी करणं योग्य आहे।
अशा पद्धतीचा संतुलित आहार बाळाला ठेवला. बाळाचे कपडे व्यवस्थित पातळ सुती रंगाचे ठेवले. बाळाच्या शरीराला व्यवस्थित हवा लागेल. घरातील वातावरण मोकळं ठेवलं. बाळाचं अंग कोमट पाण्याने व्यवस्थित पुसून 2 वेळा अंघोळ घातली. आहार संतुलित ठेवला. 6 महिन्यापेक्षा आणि त्यापेक्षा मोठ्या बाळांना नियमितपणे स्तनपान दिलं तर नक्कीच उन्हाळ्यात होणारे कोणतेही त्रास बाळाला होणार नाहीत आणि शरीराचं तापमान संतुलित राहायलाही मदत होईल. याच पद्धतीचे बरेचसे उपयुक्त माहितीचे व्हिडिओ आपण सुजान संगोपन या चॅनलवर पाहू शकता. असेच उपयुक्त माहितीचे व्हिडिओ चॅनलवर पाहत राहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि कमेंट करायलाही विसरू नका. परत भेटूया अशाच उपयुक्त आणि नवीन माहितीसह. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.